की ज्या बाईला महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून बसवावं, जर त्याचं नाव जर त्या बारची मालकीन, आता मला माहीत नाही ती बारची मालकीन आहे की नाही ते, पण तीच बाई जर बारची मालकीन म्हणून जर नाव बातम्यांमध्ये येत असेल तर हे मात्र गंभीर. म्हणजे आधी महिला लैंगिक शोषणात नाव आलेलं होतं आणि आता पब बार म्हणजे सगळी तरुणाई व्यसनाधीन करण्याचा धंदा. माझ्या कलेक्टरांना पण तेच प्रश्न होता. ते म्हणाले फंडची कमी नाही. हो बाबा, फंडची कमी नाही, पैसे चिक्कार आहे तुमच्याकडे, पण चावी बावनकुळेच्या कमरेला आहे आणि ती चावी कपाटाला फक्त आणि फक्त नवनीत राणाला जर देण्यासाठी जर लागत असेल तर हे वाईट आहे. तर हे विधी म्हणजे ज्याला काय म्हणतात की इथिकली जी बाब आहे, नैतिक अनैतिक, ते त्यांनी करायचं का नाही ते ठरवावं. बाकी बाईंकडे नैतिक अनैतिक काही असायचं कारणच नाही. बघा, कुणी कुठला व्यवसाय करावं, अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 19 एव्हरीवन हॅज अ राईट. प्रत्येकाला आपली ब्रेड बटर मिळवण्याचा अधिकार आहे, रोजीरोटी करण्याचा अधिकार आहे. कुणी कुठला व्यवसाय निवडावा याला काही कुणाचं बंधन असायचं कारण नाही, अगदी पब बार सुद्धा. तुम्ही या ठिकाणी आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते. इरविन रुग्णालयात, सॉरी डफरीन रुग्णालयात तुम्ही बराच वेळ वाट बघितली, मात्र ते तुम्हाला भेटले नाही. अखेर कलेक्टर ऑफिसमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि इथे त्यांचा घेराव घातला. काय तुमची चर्चा झाली, काय तुमच्या मागण्या मान्य करून घेतल्या? नाही, याच्यात मागण्या असण्यापेक्षा जी तथ्य होती ती तथ्य. डफरीन हॉस्पिटलमधले जे CS पवार आहेत यांनी अतिशय पारदर्शक पद्धतीने लेखी जे मुद्दे मांडलेले होते आणि जो वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता, ज्या पत्रव्यवहाराची प्रत्येक CC ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे, आरोग्य संचालकाला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये की ऑपरेशन थिएटरमधला AC बंद आहे, सौर पॅनल बंद आहे, CCTV बंद आहे, सोलार बंद आहे, त्याच्यानंतर इंटरनेट केबल बंद आहे, अशा अनेक गोष्टी, त्या प्रत्येकाचं सप्रमाण पत्रासकट आज आमची आता इथे बैजवार चर्चा झाली. काटकरांना त्यांची चूक कळलेली आहे आणि काटकरांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे आता आम्हाला काही काटकरांचं आमचं काही धुराबंधाराचं भांडण नाही, पण त्यांना जरा त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं गरजेचं होतं. ते आम्ही आमच्या परीनं करून दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे काटकरांना जे 7 दिवसात काम करायचं होतं ते आम्ही 4 तासात केलेलं आहे आणि त्याचा प्रत्येक कागद जिल्हाधिकाऱ्यांनी आणि काटकरांनी स्वतः मागून घेतलेला आहे आणि तो सगळा बंच आम्ही त्यांच्या स्वाधीन केलेला आहे. याचं जे अल्टिमेट टार्गेट आहे की हे समजा केबल नाही, AC नाही, ऑपरेशन थिएटरमधला AC बंद आहे, फॅन बंद आहे, सोलार बंद आहे, मेंटेनन्स झालेलं नाही आणि ते का झालेलं नाही तर त्याला फंड उपलब्ध नव्हता. 9 कोटीचं 9.5 कोटीचा हा निधी होता दवाखान्याचा, पण तो दिला नाही. पालकमंत्री बावनकुळे यांनी DPDCतनं देणं होतं. त्यावर आम्ही आता कलेक्टर महोदयांना म्हटलं की जर तुम्ही हनुमानगडीला नवनीत राणाला 121 कोटी रुपये देता, 121 कोटी रुपये सरकार पक्षातल्या एका आमदाराला मिळतात, पण त्याच वेळेला रुग्णालयासाठी अत्यावश्यक सेवेसाठी तुम्ही 9 कोटी रुपये देत नाही, ही राज्यासाठी लांछनास्पद बाब आहे. आणि ते त्यांनी समजून घेतलंय आणि त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे आम्ही देतो, आमच्या तांत्रिक अडचणी आहेत. आता ते बघूया त्यांच्या तांत्रिक अडचणी, कारण रुग्णालयाला द्यायला तांत्रिक अडचण आहे आणि नवनीत राणाला द्यायला तांत्रिक अडचण नाही. पण मला असं वाटतंय की आमच्याकडून जे काही आम्ही दिलं आहे त्याच्यामध्ये PWD, कार्यकारी अभियंता, आरोग्य संचालक, ह्या सगळ्यांनाच या चौकशीच्या घेऱ्यात घेतलं पाहिजे. मुळात ज्या आरोग्य संचालक काटकरांना इथे चौकशी समितीचा अध्यक्ष म्हणून पाठवलेला आहे ते सुद्धा तितकेच दोषी आहेत. हे आता चर्चेदरम्यान आम्ही त्यांना सप्रमाण सिद्ध करूनही दाखवलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही 7 दिवसामध्ये हे सगळं काम आता पूर्ण करू. मी माझ्याकडून म्हणजे मी तर म्हटलं ना की 7 दिवसात जे करायचे त्यातला प्रत्येक कागद ना कागद मी आता त्यांना दिलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला प्रश्न पडला आहे, 2022ला अशीच घटना घडली, त्याच्यातली चौकशी समिती नेमली गेली. आज ट्विट देखील केलेलं आहे, कसं पाहताय? बघा, कुणी कुठला व्यवसाय करावं, अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 19 एव्हरीवन हॅज अ राईट. प्रत्येकाला आपली ब्रेड बटर मिळवण्याचा अधिकार आहे, रोजीरोटी करण्याचा अधिकार आहे. कुणी कुठला व्यवसाय निवडावा याला काही कुणाचं बंधन असायचं कारण नाही, अगदी पब बार सुद्धा. फक्त नैतिक प्रश्न एवढाच आहे की ज्या बाईला महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून बसवावं, जर त्याचं नाव जर त्या बारची मालकीन, आता मला माहीत नाही ती बारची मालकीन आहे की नाही ते, पण तीच बाई जर बारची मालकीन म्हणून जर नाव बातम्यांमध्ये येत असेल तर हे मात्र गंभीर आहे. कारण अशा पद्धतीने महिला आयोग म्हणजे सक्षमीकरण करणारा, म्हणजे आधी महिला लैंगिक शोषणात नाव आलेलं होतं आणि आता पब बार म्हणजे
नागपूर RTOमध्ये वसुलीचं रॅकेट सुरू करण्यासंबंधाची बैठक जी आहे ते झालेली आहे. या बैठकीचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा समोर आले आहे. अधिवेशनामध्ये विजय वडेट्टीवारांनी योगेश खैरदार यांचं नाव घेतलं होतं. त्यांची सिंधुदुर्गमध्ये बदली झाली. या बैठकीला ते असल्याचंही सुद्धा कळत आहे. या प्रकरणात SIT दाखल असताना अशा पद्धतीची बैठक होणं कसं होतं? याच्यातले जे योगेश खैरनार आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे सेवानिवृत्त, मात्र ते एक RTOची असोसिएशन चालवत होते आणि त्या असोसिएशनमध्ये अजून एक कोणी आता ती SIT बसवू म्हटल्यानंतर सुद्धा जर वसुली रॅकेटच्या अशा बेखौफ पद्धतीने जर बैठका चालत असतील तर मंत्री नावाच्या खुर्चीवर बसलेली जी माणसं आहेत ती नेमकं काय करतात? 2022 मध्ये ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता तेच व्हेंटिलेटर परत त्यांनी 25 मध्ये पण बसवलेले आहे. आपण त्याच्यावरही त्यांच्याशी बोललो की 2022 मध्ये जे व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता आणि त्यातलं एक व्हेंटिलेटर जे सुरक्षित होतं ते तुम्ही आत्ता बसवलं आणि नवीन पुन्हा एकदा हाफकिन इन्स्टिट्यूटकडे तुम्ही मागणी केल्यानंतर आलं, परंतु ते शिल्लरचं आलं. पण अडचण अशी आहे की शिल्लर कंपनीच्याच व्हेंटिलेटरचा आधीसुद्धा स्फोट झाला होता. आता परत तुम्ही शिल्लर बसवलेला आहे. शिल्लर जवळपास 1900 रुग्णालयात 10,000 इतके व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत आणि ही बाब गंभीर आहे. तर अशी काय अडचण आहे? म्हणजे हाफकिनला कोण सजेस्ट करतं की शिल्लर कंपनीचं खरेदी केलं पाहिजे? एजन्सी कोणाची आहे? कोण त्याचा सप्लायर आहे? आणि त्या सप्लायरचा आणि नागपूरवाल्यांचा काही संबंध आहे का? कारण बरेचसे टेंडर सप्लायर ह्या गोष्टी नागपूरशी संबंधित पुन्हा पुन्हा येतात. अगदी परीक्षा पद्धतीमध्ये सुद्धा आपण जे आत्ता पेपर लीक वगैरे त्याच्यावर चर्चा करतोय तर खूप साऱ्या परीक्षा पद्धतीचे जे टेंडर आहेत विशेषतः MCQR पद्धतीने होणाऱ्या परीक्षांचे तर ते पुन्हा नागपूरशी संबंधित येत आहे. निरीक्षकांचा जो पेपर आहे तो परत घेण्याचा मी त्याच्या संदर्भाने सकाळीही बोलले. बघा मी असेल किंवा राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार असतील, आम्ही दोघांनीही फूड अँड ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या ज्या परीक्षा 22 मार्चला होणार होत्या परंतु 20 मार्चला त्याचा पेपर फुटला होता. तो पेपर कसा फुटला हे बैजवार अगदी प्रेझेंटेशन सकट पत्रकार परिषदेमध्ये मांडलेलं होतं. त्यानंतर अनेक गोष्टी पुढे आल्या आणि हा पेपर पुन्हा एकदा नव्याने घ्यायचं ठरलं. तर सरकारच्या या निर्णयाचं मी स्वागत करते. जे चांगलं आहे ते चांगलं आहे. पण माझा सरकारला त्याच्या पुढचा प्रश्न आहे की जरी तुम्ही आता याचा पेपर फुटला हे मान्य केलं आणि तुम्ही नव्याने परीक्षा घेताय पण तरीसुद्धा हे अर्धच काम झालं. मुळात पेपर फुटलाच कसा आणि फोडणारे कोण होते आणि त्यांना तुम्ही जेरबंद कधी करणार आहात? एक. आणि दुसरा सरकारला आमचा खडा सवाल आहे की ज्या पोरांचं कदाचित वयोमर्यादेनुसार ही परीक्षा शेवटची होती आणि कदाचित त्यांना तुमच्या नवीन जाहिरातीमध्ये कदाचित त्यांची एज एलिजिबिलिटी बसणार नाही तर त्यांच्यासाठी सरकार काय करणार? कारण ही चूक पोरांची नाही, ही चूक सरकारची आहे. त्यामुळे सरकार याच्यात काय भूमिका घेणार? कारण तुमच्यामुळे वारंवार आमच्या पोरांचं नुकसान आम्ही का सहन करायचं? मग हॉस्पिटलमध्ये बोलताना तुम्हाला वैद्यकीय अधीक्षकांच्या कामाचाही कुत्राही वाटलं. एवढी पाठपुरावा न केल्यावर तुम्ही दोषी आहात असं तुम्ही म्हणाला. आता तुम्ही म्हणता की ते पारदर्शक आहे, नेमकं काय? हां, मी आपल्याला त्याच्यात सांगितलं पाहिजे. CS पवार हे सुद्धा दोषी आहेत. हे याच्यासाठी हे पुन्हा एकदा सांगते की CS पवारांनी जे म्हटलं की मी पत्र दिलं होतं PWDला आणि मी त्याच्यात असं सांगितलेलं होतं की PWDने तात्काळ याची दुरुस्ती करून द्यावी अन्यथा दुर्घटना घडू शकते आणि अशी काही दुर्घटना घडली तर त्याला संपूर्णतः PWDचे अभियंता जबाबदार असतील. याचा अर्थ काय आहे? याचा पहिला अर्थ हा आहे की CS पवार यांना याची कल्पना होती की दुर्घटना घडू शकते. मग जर कल्पना होती तर इतकी जोखीम पत्करून त्याच वॉर्डमध्ये त्या ठिकाणी ती बाळं का ठेवली? हा पहिला प्रश्न. दुसरं असं की दुर्घटना घडली तर तुम्ही जबाबदार असं ज्या पत्रामध्ये CS पवार म्हणतात मग त्यानुसार संबंधित PWDच्या अभियंत्यावर त्याच्या अगेन्स्ट FIR CS पवारांनी का दाखल केली नाही? आणि हाच प्रश्न आत्ता आम्ही कलेक्टर आणि काटकर या दोघांना विचारला. त्यावर कलेक्टर यांचं असं म्हणणं होतं की ॲटोनॉमसली काटकर आता त्याला अध्यक्ष आहेत सो काटकर ठरवतील तर चला ठीक आहे. पण काटकरचा एकूण जर त्याचा इगोइस्टिक ॲटिट्यूड बघितला तर मला असं वाटतं की फार फार तर एखाद्या अधिकाऱ्याचा बळी देऊन सेफ साईड सुटतील. पण पारदर्शक का म्हणते मी तर CS पवारांची जरी ही चूक असली तरी CS पवारांनी प्रत्येक वेळेला ऑपरेशन थिएटरचा AC काम करत नाही, केबल नाही आहे, CCTV नाही आहे, सोलार नाही आहे, गरम पाणी नाही आहे, स्वच्छता नाही आहे, छत पडण्याची वेळ आलेली आहे, ट्रान्सफॉर्मर DP बसवलेला नाही आहे, व्हेंटिलेटरचं हे झालेलं नाही आहे, इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट झालेलं नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर स्टॅबिलिटी ऑडिट झालेलं नाही आहे, व्हेंटिलेटर ऑडिट झालेलं नाही आहे. ह्याची स्मरणपत्र वारंवार पाठवलेली आहेत आणि ती कोणाला पाठवलीत? आरोग्य संचालक आणि कलेक्टरांना CC केलेलं आहे आणि त्यावर उत्तर काय आलेलं आहे की फंड नाहीत. आता फंड कोण देतं? तर फंड DPDC मध्ये देतात पालकमंत्री. पण पालकमंत्र्यांनी फंड का दिले नाही?
2026ला जानेवारी महिन्यामध्ये दादा गेले, आदरणीय दादांकडे अर्थ खातं होतं, त्यामुळे दादा गेले. पण आता असं नाही आहे ना की दादा गेले आणि अर्थ खात्याचा पोर्टफोलिओ कोणाकडेच गेला नाही म्हणजे कुठले अमाऊंट डिस्बर्स झाल्या नाहीत, असं नाही आहे. तुम्ही काही अमाऊंट दिल्यात लोकांना. नवनीत राणाला 121 कोटी कशासाठी दिले तुम्ही? इथल्या पोलिसांनी खोटा अहवाल का दिला की हनुमानगडीला 1 लाख लोक रोज जात होते म्हणून? तो कोण अधिकारी आहे तो शोधून काढेन मी. ज्या पोलीस अधिकाऱ्याने 1 लाखाचं रिपोर्टिंग केलेलं आहे त्याला किती लाख मिळाले ते पण मी शोधून काढेन, सोडणार नाही कोणालाच. कारण तुम्ही लहान लहान लेकरांच्या जीवाशी खेळलेले आहात. आणि एक तर अर्थ खातं आता सगळं नियंत्रण आहे ते. माझा कलेक्टरांना पण तेच प्रश्न होता, ते म्हणाले फंडची कमी नाही. हो बाबा, फंडची कमी नाही, पैसे चिक्कार आहे तुमच्याकडे, पण चावी बावनकुळेच्या कमरेला आहे आणि ती चावी कपाटाला फक्त आणि फक्त नवनीत राणाला जर देण्यासाठी जर लागत असेल. तुम्ही आवक जावक रजिस्ट्री पाहा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आवक जावक रजिस्टर मधली जी अफरातफर आहे किंवा एकूण पत्रांमधले जावक नंबर आणि रजिस्टर मधले जावक नंबर याच्यामधली जी खाडाखोड आहे याच्यावर सुद्धा माझी माननीय जिल्हाधिकारी आणि काटकर यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांच्या लक्षात तो मुद्दा मी आणून दिलेला आहे. CS कार्यालय देखील याच्या पलीकडे जाऊन अजून एक महत्त्वाचं, हे जास्त महत्त्वाचं असं मला वाटतंय की ज्या 4 नर्सेसने आपला जीव धोक्यात घातला आणि त्यांना वाचवलं, त्या बाळांना, त्यांना तुम्ही कायम करावं सेवेमध्ये असं आम्ही म्हटलं आणि कलेक्टरांनी ती मागणी मान्य केली. हे फार महत्त्वाचं आहे की त्या नर्सेसना सेवेमध्ये कायम करण्याची मागणी त्यांनी मान्य केली. माझं त्याला ॲडिशन असं होतं की त्यांना रिवॉर्डसुद्धा मिळालं पाहिजे आणि शौर्य पुरस्कारासाठी या लोकांची नामांकनं सुद्धा पुढे गेली पाहिजे. महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आयोगाच्या माजी अध्यक्षांनी थेट बिअर बार उघडावा. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना, पण पुण्यात सध्या असंच काहीतरी घडलंय आणि याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांवर थेट हल्लाबोल केलाय. 2 दिवसांपूर्वी पुण्यात द नाईन्स नावाच्या एका अलिशान हॉटेल्स मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालंय. हे केवळ हॉटेल नसून एक बार आणि रेस्टॉरंट असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा नवा व्यवसाय राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा आहे. या उद्घाटनाला माजी मंत्री जयंत पाटील आणि आमदार सुनील शेळके यांच्यासारखे नेते उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात या नव्या हॉटेलची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या प्रकारावर सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या की व्यवसाय कुणी कोणता निवडावा हे ज्याचं त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, पण महिला समाक्षीकरणाच्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या आणि महिला आयोगावर कधी काळी राहिलेल्या बाईंनी थेट बार उघडावा का? अंधाऱ्यांच्या या सडेतोड प्रश्नामुळे आता राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकर गेल्या काही काळापासून सतत वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. नाशिकच्या बंधुबाबा अशोक खरात प्रकरणात त्यांचं नाव आल्याने त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणावरून झालेल्या वाढत्या टीकेमुळे त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही पायउतार व्हावं लागलं होतं आणि आता थेट बार सुरू केल्याने त्या पुन्हा एकदा रडारवर आल्या आहेत. दुसरीकडे याच बंधुबाबा प्रकरणावरून आपली बदनामी झाल्याचा दावा करत चाकणकर यांनी थेट पोलिसात धाव घेतली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तब्बल 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात स्वतः सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, दीपाली सय्यद यांच्यासह शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे हा वाद आता आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील सोयी सुविधांसाठी 9.5 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असताना तो दिला गेला नाहीये. मात्र माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हनुमानगडीसाठी 121 कोटी देण्यात आल्याचं वास्तव्य शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान समोर आणलंय. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निकांडात 3 बालकांचा मृत्यू झाल्याने तेथील सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार नितीन देशमुख, आमदार गजानन लवटे, संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाला भेट देऊन तेथील अपुऱ्या सोयी सुविधांबाबत रुग्णालयात आणि जिल्हा प्रशासनाला जाब विचारलाय. रुग्णालयातील सुविधांबाबत 5 ते 6 वेळा पत्रव्यवहार करून देखील आवश्यक निधी मिळाला नसल्याचं यावेळी उघडकीस आलंय. आता सोयी सुविधांसाठी निधी दिला जात नाही, पण राणा दाम्पत्याच्या हनुमानगडी प्रकल्पासाठी तिजोरीच्या किल्ल्या कशा काय सापडतात? अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यासाठी तत्परता कशी दाखवतात? बालकांच्या आरोग्याची सरकारने घेऊ नये, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा सुषमा अंधारे यांनी यावेळी दिलाय. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नाही. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.